असं की विधानसभेची जी बिनविरोध गेली, तर बिनविरोध जाऊ नये हे सगळ्यांचंच जनमत होतं. वरिष्ठ नेते असतील, कार्यकर्ते असतील किंवा वोटर्स असतील यांचं म्हणणं होतं की कोकणाची निवडणूक ही लढाईने लढली पाहिजे. पण शेवटी तटकरेंनी गनिमी काव्याने ती लढाई जिंकली असं नक्की सांगता येईल. आणि म्हणून काल त्यांनी वक्तव्य केलं की एका म्यानात 2 तलवारी राहत नाहीत, मी 4-4 ठेवतो. येणाऱ्या काळामध्ये जनता नक्की दाखवेल की एका म्यानात किती तलवारी राहतात ते. आता तटकरे उपरोक्त बोलत आहेत. खरं तर त्यांना शोभनीय निश्चित नाही आहे. राजकारणामध्ये गिव्ह अँड टेकची परिभाषा वापरली पाहिजे. मला असं वाटतं, की झालेल्या निवडणुकीच्या संदर्भात कदाचित निवडणूक झाली असती, तर आम्ही ताकदीने लढलो असताना जिंकूनही आणली असती. पण ते दुर्दैव कोकणात जनतेचं, की महायुतीचा धर्म पाळत असताना आम्ही आपली सीट पाठी घेतली आणि मग अपोजिशननी तह केला म्हणता येईल किंवा तडजोड केली आणि तडजोडीतनं त्यांना सीट ती बहाल झाली. म्हणून त्यांनी त्याचं श्रेय अशा पद्धतीने घेऊ नये आणि त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, त्या वक्तव्याचं येणाऱ्या काळामध्ये जनता उत्तर नक्की देईल. तटकरेंनीच पालकमंत्रीपद अडवून ठेवले असं म्हणणं जातं. काय वाटतं तुमचं? काल त्यांनी सूचक वक्तव्य केलं, की मी आदरणीय शिंदे साहेबांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि पालक संदर्भात आम्ही हातिडा सोडू. याचा अर्थच असा आहे, की एवढ्या वर्ष त्यांना स्थगिती दिल्यानंतर पालकमंत्रीपदाला आत्तापर्यंत ते पद ह्याच लोकांनी थांबवून ठेवलं आणि ह्या आता झालेल्या निवडणुकीमध्ये ती बार्गेनिंग पॉवर दिसली आणि आमचे नेते त्याला भाळले असं मला वाटतं आणि त्या अनुषंगाने झालेला तो निर्णय आहे. म्हणून त्याचा आम्ही निषेध नक्की करतो. पण येणाऱ्या काळामध्ये या सगळ्याचं उत्तर जनता नक्की देईल.